मी बाळूमामाचा अवतार आहे. मी कॅन्सर बरा करतो. तुमच्या खिशातील नोटांचा नंबर सांगतो. असे दावे करून हजारो लोकांच्या श्रद्धेशी खेळणारा, कोट्यावधींची माया जमवणारा आणि महिलांवर अत्याचार करणारा स्वयंघोषित मनोहर मामा भोसले पुन्हा गजाआड झालाय. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्यातून या भोंदू बाबाला अटक केली आहे. फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार आणि लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. कोण आहे हा मनोहर मामा? कसा उभा राहिला भोंदूगिरीचा हा बाजार? पाहुयात या विशेष रिपोर्टमध्ये. राज्यात एका पाठोपाठ एक भोंदू बाबांचे प्रताप समोर येत आहेत. आता सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आणखी एका स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुला अटक केली आहे. स्वतःला संत बाळूमामांचा अवतार सांगणारा आणि मनोहर मामा या नावानं प्रसिद्ध असलेला मनोहर भोसले उर्फ मन्या पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडलाय. मनोहर भोसलेचा प्रवास तसा रंजक आणि धक्कादायक आहे. एकेकाळी डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यावर आठवडी बाजारात सुके बोंबील विकून तो आपली गुजराण करायचा. मात्र काही काळानंतर त्यानं आपण बंगाली विद्या शिकून आल्याचा दावा केला आणि लोकांना भूत उतरवण्याचा आमिष दाखवायला सुरुवात केली. यातून म्हणावा तेवढा प्रतिसाद न मिळाल्यानं त्यानं थेट आपल्या अंगात साक्षात बाळूमामा येतात अशी घोषणा केली. पाहता पाहता मन्याचा सद्गुरू मनोहर मामा झाला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव इथं त्यानं 1.5 एकरात आश्रम उभारला. या आश्रमात अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी उसळायची. खिशातील नोटांचे अचूक नंबर सांगून किंवा कॅन्सर सारखे दुर्धर आजार बाभळीच्या पाल्यानं आणि भंडाऱ्यानं बरे करतो असे खोटे दावे करून तो लोकांना आकर्षित करायचा. सामान्य भक्तांसाठी 3,000 रुपये तर थेट भेटीसाठी 21,000 रुपये अशी फी आकारली जायची आणि या माध्यमातून त्यानं कोट्यवधींची माया जमवली. साक्षात बाळूमामा येत असल्याचं ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे मोठी गर्दी व्हायची. गावच्या झोपडीत राहणारा मनोहर भक्तांच्या पैशावर मठ बांधले. करमाळा आणि गाणगापूर इथं मनोहर मामा भोसले याचे मठ आहेत. मनोहर मामाचे हे प्रताप आजचे नाहीयेत. 2021 मध्येही त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बारामती इथल्या एका व्यक्तीला वडिलांचा थायरॉइड कॅन्सर बरा करतो असं सांगून त्यानं बाभळीचा पाला आणि भंडारा देऊन 2.5 लाख रुपयांची फसवणूक केली होती. इतकंच नाही तर एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात दाखल झालेला. त्यावेळीही त्याला अटक झालेली आणि तो जामिनावर बाहेर होता. आता पुन्हा एकदा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्यातील मांजरी परिसरातून मनोहर मामाला ताब्यात घेतलं. फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार आणि महिलांच्या लैंगिक शोषणासारखे अत्यंत गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या दरबारात फक्त सामान्य जनताच नाही तर अनेक मोठे राजकीय नेते आणि सनदी अधिकारीही हजेरी लावतात. राजकीय फायद्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी अनेक जण त्याचा सल्ला घेत असल्याची चर्चा आहे. समृद्धी महामार्गाच्या कामातून कोट्यावधी रुपये कमवलेल्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं नांदेड लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळावं म्हणून थेट हेलिकॉप्टरनं या बाबाच्या दारात हजेरी लावल्याचंही समोर आलं. मनोहर मामावर झालेल्या या कारवाईमुळे समाजात वावरणाऱ्या अशा स्वयंघोषित बाबांवर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई केली आणि पुढचा तपास सुरू आहे. श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला हा बाजार थांबवण्यासाठी कठोर कायदे आणि जनजागृतीची आवश्यकता आहे. आपली श्रद्धा योग्य ठिकाणी ठेवा आणि अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकू नका. या भोंदू मनोहर बद्दल तुमचं मत काय? तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी अशा बुवाबाजीला बळी पडलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.